सध्या समोर येत असलेली एक मोठी बातमी साताऱ्यातून आहे ती म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर यांचा इशारा नेमका कुणासाठी आहे हा प्रश्न उपस्थित होतोय। कारण विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या स्टेटसची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मी करणार आणि या स्टेटसमुळे रामराजेंचा नेमका रोख कुणाकडे आहे या संदर्भात तर्कवितर्कांना उधाण आलंय। रामराजे यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे तब्बल 5 दिवस गोविंद दूधमधील अनियमित व्यवहाराच्या अनुषंगाने चौकशी सुरू होती। काल संध्याकाळी चौकशी संपल्यानंतर फलटणमध्ये राजे गटाने जल्लोष केला। चौकशी संपल्यानंतर आज सकाळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसवरून हा नेमका इशारा कोणाला आहे ही चर्चा जी आहे ती सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। अधिकचे अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांच्याकडून थेट घेऊयात साताऱ्यातून। नेमकं ओंकार, काय घडतंय, स्टेटस काय आहे आणि या स्टेटसचा इशारा नेमका कुणासाठी आहे, काय चर्चा सध्या रंगलेली आहे, सविस्तर अपडेट। गेल्या 5 दिवसापासून रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू होती। गोविंद मिल्क ही त्यांची कंपनी आहे, त्याच्यामधील आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात ती चौकशी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत होती। आणि ही चौकशी चालू असताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून सुद्धा कोणतीही वेगळी प्रतिक्रिया आलेली नव्हती। आता निश्चितच धन्यवाद ओंकार दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। सुरुवात तुमची मात्र शेवट माझ्याकडून होणार असं यावेळेस स्टेटस ठेवण्यात आलेलं आहे।